नमस्कार, मी श्रोते राहुल न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवात करणार आहोत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्यांचं अक्षरशः मोठं नुकसान झालेलं आहे। नुकसानाच्या मदतीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण जोरात आहे। त्या संदर्भात विरोधक आक्रमक झालेत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। कर्जमाफीच्या प्रश्नावरून अजित पवार भडकले। शेतकऱ्यांचं दुःख आम्हालाही कळतं, सगळ्याचं सोंग आणता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही, अजित पवारांचा संताप। पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका, दरोडेखोरीमुळे पैशाचं सोंग आणता येत नाही असं म्हणण्याची वेळ। संजय राऊतांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। लाडक्या बहिणींना मतांसाठी पैसे दिले, मग शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत बसणार का? वडेट्टीवारांचा सवाल। 70,000 कोटींचा घोटाळा दाबण्यासाठीच अजित पवार सरकारमध्ये लाडक्या बहिणीवर उपकार करतोय अशी त्यांची मुजोरी। आमदार फोडायला पैसे असतात, शेतकऱ्यांसाठी नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। कोरोना काळात भाजप आमदारांनी सीएम फंडाऐवजी पीएम फंडात वेतन दिलं होतं। आता कोणत्या तोंडानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे देता? राऊतांचा हल्लाबोल। राऊतांकडून भाजप आमदारांचा ढोंगी आणि बकवास असा उल्लेख। भयानक संकट, इथे पैशांचा विषय महत्त्वाचा नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकसान भरपाईच्या मदतीवर प्रतिक्रिया। राज्य सरकारनं सर्वतोपरी मदत करावी, कुंभमेळा आणि शक्तीपीठ मार्गाचा निधी तातडीनं वळवावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता ओला दुष्काळ जाहीर करा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। किमान एकरी 30,000ची मदत करा, राज ठाकरेंची मागणी। गिरीश महाजन आमदार खासदार फोडण्यापुरतेच संकटमोचक, गरिबांना पैसे द्यायची वेळ आली की ते दरोडेखोर असतात। संजय राऊतांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल। मी पैसे घेऊन आलो नाही, गिरीश महाजनांचं 2 दिवसापूर्वी होतं वक्तव्य।